हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण शेवयांची खीर बनवणार आहोत. त्यासाठी आपण साहित्य पाहूया. आपण शेवया घेतलेल्या आहेत, अशा उभ्यापासून पातळसर शेवया घेतलेल्या आहे. ते अशा थोड्याशा आपण हाताच्या साह्याने मोडून घेतलेल्या आहेत. त्यासाठी अर्धा लिटर दूध, तूप, पाववाटी साखर, 10 ते 12 बदाम, 4 वेलदोडे, मगजबी आणि मनुके घेतलेले आहेत. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. आपण ही कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालणार आहोत. ते तूप आपण मेल्ट करून घेणार आहोत. तूप मेल्ट झाले की आपण ज्या पातळशा शेवया घेतलेल्या आहे, हाताच्या साह्याने थोड्याशा आपण मोडून घेतलेल्या आहेत, ते छान अशा तुपात भाजून घ्यायच्या. हलकेशा सर्व बाजून आपण छान अशा तुपात भाजून घ्यायच्या. ह्या शेवया आपण त्याचा शिरखुर्मा आपण बनवू शकतो. त्याच्यासाठी पण ह्या शेवया वापरल्या जातात. पण खिरीसाठी तुम्ही ह्या शेवया वापरा, खूप छान त्याची खीर होते. आपण खव्यासारखी खीर बनवणार आहोत. त्यासाठी आपण ह्या पद्धतीने खीर बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपल्या छान अशा शेवया आपल्या आता भाजून झालेल्या आहेत. आपण आता त्या काढून घेणार आहोत. शेवया काढून झाले की आपण त्याच कढईमध्ये अजून 1 चमचा तूप घालणार आहोत. त्याच्यानंतर जे कट केलेले बदाम आहेत ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. त्याच्यानंतर मनुके आणि मगजबी जे घेतलेलं आहे आपण, पंपकिन सीड्स, ते पण घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये. आणि छान अशा आपण तुपात त्याचं भाजून घेणार आहोत. हे ड्रायफ्रूट भाजल्याने त्याची टेस्ट खूप छान येते. त्याच्यासाठी आपण हे तुपात भाजून घेणार आहोत. आता आपले छान असे तुपात ते ड्रायफ्रूट्स आपले भाजून झालेले आहेत. आपण परतून आता आपण हे पण काढून घेणार आहोत. त्याच्यानंतरनं आपण त्या कढईमध्ये जी आपण पाववाटी साखर घेतलेली, ती पाववाटी साखर, 1 चमचा साजूक तूप, ते घालून आपण साखर ही कॅरेमलाइज करून घेणार आहोत. आपण ही साखर बिन पाणी घालता आपण वितळून घेणार आहोत. अशी गॅसवरती ही साखर वितळण्यासाठी खूप वेळ जातो. त्याच्यासाठी आपण ही साखर आपण मिडियम टू स्लो गॅसवर, तसे दोन्ही थोडंसं स्लो, थोडं मिडियम करून आपण ही साखर वितळून घेणार आहोत. छान अशा पद्धतीने खीर केल्यानंतर छान अशी टेस्ट येते, त्याला खव्यासारखी टेस्ट येते. आता आपली साखर मेल्ट व्हायला लागलेली आहे. त्याच्यामध्ये आपण अजून 1 चमचा तूप घालणार आहोत. त्याच्या तुपामुळे खिरीला टेस्ट अशी छान येते. त्याच्यासाठी आपण तूप घालणार आहोत. आणि साखर पण पटकन विरघळली जाते तूप घातल्यानंतरनं. तुम्ही पाहू शकता आपली साखर विरघळायला लागलेली आहे. आपण अशाच पद्धतीने आपण साखर मेल्ट करून घेऊया सर्व. आता आपली साखर मेल्ट झालेली आहे. थोडे त्याच्यामध्ये जे थोडीशी राहिलेली आहे ती आपण आणखीन हलवून अशी छान अशी मिक्स करून घेणार आहोत. पूर्णपणे त्यातले साखरेमधले आपले जे खडे तयार झालेले आहेत ते वितळून घ्यायचे. एकदम त्याची अशी एक साखर वितळली की आपण लगेच त्याच्यामध्ये दूध घालणार आहोत. जास्त पण त्याचा पाक वगैरे नाही बनवायचा. आपली पूर्ण साखर वितळून झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण जे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ते दूध त्याच्यात घालून घेणार आहोत. आणि लगेच आपण पटकन ते दूध त्या साखरेच्या ह्याच्यामध्ये मेल्ट झाल्यानंतर मिक्स करून घेणार आहोत. ते मिक्स करून झाले की आपण जे ड्रायफ्रूट्स आणि शेवया आपण ज्या छान अशा भाजून घेतलेल्या आहेत ते त्याच्यामध्ये घालून ते सर्व मिक्स करून घेणार आहोत. आणि आणखीन थोडंसं आपण त्याच्यामध्ये दूध घालून घेणार आहोत, कारण की शिजल्यानंतर ही खीर घट्टसर बनते. त्याच्यासाठी आपण अजून थोडंसं दूध घालून घेतलेलं आहे. आणि आता आपण ही खीर आपण स्लो गॅसवरती शिजवून घेणार आहोत छान अशी. आता सर्व मिक्स करून झालेलं आहे आपलं त्याच्यामध्ये. आता खिरीला छान अशी उकळी आलेली आहे. आपण ह्या खिरीमध्ये आपण जे वेलदोडे घेतलेले आहेत ते सोलून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण हे वेलदोडे घालून घेणार आहोत. आणि छान असं मिक्स करून आपण आपण आणखीन 2 ते 3 मिनटासाठी ही खीर शिजवून घेणार आहोत. आता आपली खीर बनवून तयार झालेली आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. त्याच्यावर आपण बदामाचे काप घालून गार्निशिंग करून घेणार आहोत. आपली शेवयांची खीर झटपट बनवून तयार झालेली आहे. खूप सिंपल आणि सोपी रेसिपी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.